हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। राज्यात सर्व विरोधकांनी वांगचुक यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं आवाहन। गरज पडल्यास दिल्लीच्या आंदोलनस्थळीही जाणार, ठाकरेंची माहिती। भाजप कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी आज बैठक। केंद्रीयसह राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारासंदर्भात चर्चेचा अंदाज। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना मागे टाकलं। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी आज बैठक। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। मुंबईचे उपमहापौर संजय घाडींना वाहतूक कोंडीचा त्रास। मुंबई शहरात बंगला देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी। चंद्रपूर पालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत। वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची आज ओळख परेड। काँग्रेसचा गटनेता निवडीची प्रक्रिया पुढे जाणार का, याकडे लक्ष। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण। नगरसेवक रमेश म्हात्रेला पुन्हा न्यायालयात हजर करणार। इतर 3 आरोपींनाही न्यायालयात हजर केलं जाणार। सद्द ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत भीषण अपघात। 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मद्यधुंद ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं। वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त। मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांचा 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती। सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप। वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं। सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल। मुंबईतील पायधुनीत सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। मुलुंड स्टेशनवर एसी लोकल 15 मिनिटांहून अधिक काळ बंद। प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास। महिला बेशुद्ध पडल्याची माहिती। एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण। त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रकार। रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला। ठाण्याच्या 3 हातनाका परिसरातली घटना। प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ का, ठाणेकरांचा संतप्त सवाल। बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचे निलंबन। पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून पथविभागात बदलीची मागणी। राजकीय दबाव टाकल्यानं अभियंता अशित जाधव निलंबित। सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर बंद। वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकर आक्रमक। श्रीरामपुरात गेल्या 11 दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या 4 घटना। घरगुती ग्राहकाला 1 लाखाचं वीज बिल। पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार। छोट्याशा खोलीला 1 लाखांचं वीज बिल कसं, महावितरणकडे तक्रार। गिरणा धरणाचा जलसाठा 35%वर। एकाच दिवसात जलसाठ्यात 8% वाढ। नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील भात शेती पुन्हा संकटात। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत। पावसाअभावी लावणीची कामं खोळंबली। माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ। हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध। होर्मुझ पुन्हा बंद। जहाजावर हल्ला। 1 भारतीय बेपत्ता। 10 जणांना वाचवलं। इराणने 5 आखाती देशांवर डागले ड्रोन। बँकॉकच्या पबमध्ये भीषण आग। 27 जणांचा होरपळून मृत्यू। 12हून अधिक जण जखमी। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात